नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, मी त्या दिवशी अंगावरून जे मेजरमेंट घेतलं होतं ना, तर तेच इथं घेतलेलं आहे. तर हे माझं मेजरमेंट आहे. पूर्ण शोल्डर आहे 14, कमर आहे 33, अपेक्स टू अपेक्स आहे 7.5, शोल्डर टू अपेक्स आहे 10. पुढचा गळा मी 6.5 घेणार आहे. मागचा गळा मी तो नंतर तुम्हाला सांगेन कसा घ्यायचा आहे ते. तर पुढची उंची आहे 15.5, पाठीमागलची उंची आहे 14.5, छाती आहे 36, अप्पर चेस्ट आहे 36 आणि बाहीचं आपण नंतर मग बघूया. तर बघा, इथं आता आपण पाठीमागलचा भाग ड्रॉ करणार आहोत. पण पाठीमागलचा पण ड्रॉ करताना काय करावं लागेल, पाठीमागलची उंची आपण मोजून घेतलेली आहे का ती नाही घ्यायची. तर आपल्याला पुढची उंची ही घ्यायची आहे, म्हणजे 15.5. तर 15.5 ही घ्यायची. आणि पाठीमागलची उंची कशाला लागणार आहे ना, मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. आपल्याला पाठीमागलची उंची फक्त नेक राऊंडसाठी लागणार आहे. पण पुढचा आणि पाठीमागलचा भाग दोन्ही भाग ड्रॉ करताना मात्र आपण जी फ्रंट उंची घेतलेली आहे का तीच इथं टाकून घ्यायची आहे. कारण बरंच आपलं मायनस होऊन जातं. त्यामुळं काय होतं, आपलं उंची वगैरे कमी होण्याचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे पुढची उंचीच कंपल्सरी घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही जर न्यूजपेपर घेतला असेल तर तो तुमच्या साईडने फोल्ड पेपर राहू द्या आणि पुढं ओपन साईड राहू द्या. आणि असं वरून काय करायचं, किती आहे उंची 15.5, तर 15.5मध्ये किती फक्त 1 इंच मिक्स करायचं आणि 16.5वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथं दोन्ही साईडला 16.5 असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याची एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, तुमचं शोल्डर किती आहे ते बघायचं. माझं आहे तर 14 इंच. मग मी काय करणार आहे, ते 14 इंचच्या निम्म मार्किंग करून इथे टाकणार आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार बघा, तुमचं अंगावरून शोल्डर किती आलेलं आहे ना ते तुम्ही बघायचं आहे. तर मी इथं टेप फोल्ड करून बघा, किंवा कॅल्सीवर पण करू शकता, नाहीतर तुमच्या मोबाईलमध्ये जर कॅल्सी असेल तर त्यामध्ये पण करू शकता. पण मी इथं सिम्पल असा टेप फोल्ड केला तर 7 इंच आलेला आहे. तर बंद बाजूकडून 7 इंच एवढं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बंद बाजूकडून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं तुमची कितीही साईज असू द्या, तुम्ही पण 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जे आपण शोल्डर निम्म केलं होतं ना, तिथं खाली डाऊन 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे सुद्धा मार्क तुमचं एकदम फिक्स असणार आहे. प्रत्येक चेस्ट साईजनुसार नसणार आहे. तर प्रत्येकाला हे 1 इंच डाऊन घ्यायचं आहे. आता 1 इंच जिथून डाऊन घेतलेलं आहे ना तिथं, आणि आपण फोल्ड पेपरकडून जे 2.5 इंच घेतलं होतं ना, तिथे स्केलच्या सहाय्याने अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपण चेस्ट लाईन कशी घेणार, तर चेस्ट लाईन घेण्यासाठी 1 इंच जे आपण डाऊन घेतलेला आहे ना, तिथून काय करायचं आहे, आपल्याला मुंडा टाकायचा आहे. आणि मुंडा टाकला तर आपल्याला काय मिळणार आहे, चेस्ट लाईन मिळणार आहे. तर मग यासाठी आपल्याला एक सूत्र आहे, ते सूत्र बघावं लागेल आणि त्या सूत्रानुसारच आपल्याला इथे मुंडा वगैरे टाकून घ्यावं लागेल. त्या सूत्रामध्ये बघा, ते सूत्र कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. बघा, हे मुंडा सूत्र फॉर्म्युला चार्ट आहे. हा चार्ट आहे का, आपली चेस्ट साईज किती आलेली आहे ना ती बघायची, म्हणजे छातीची साईज. तर हा राखाना बघायचा आहे तुम्हाला छातीच्या साईजचा, आणि तुमची छातीची साईज कुठं येत आहे ना ते बघायचं आहे. आता इथं माझी किती आहे, 36 आहे. तर मग कुठं येईल, 32 ते 39.75 यामध्ये येणार आहे. मग इथं मी कुठला मुंडा ड्रॉ करणार आहे, पार्ट कुठला ड्रॉ करायला लागलो होतो आपण, तर मागचा. तर मग मागचा पार्ट ड्रॉ करतो, तर मग त्यासाठी मुंडा ही मागचाच लागणार आहे. पुढचा लागणार आहे का, नाही. मग आपण एक तर फक्त मागचाच मुंडा घ्यायचा आहे. तर मागचा मुंडा किती आहे, आता इथं छाती माझी किती आहे, 36 आहे. तर ते तुम्हाला कसं करायचं ते मी दाखवते. आता कॅल्सी असेल तर बघा, नाही तर तुम्ही मोबाईलमध्ये असं करू शकता. नाहीतर तुम्हाला मॅथ जमत असेल तर तुम्ही करा. आता 36 आहे, तर 36ला भागिले 6 केलं तर 6 6 36 म्हणजे 6 आलं. आणि त्यामध्ये प्लस किती करायचं आहे, 0.50 म्हणजे 6.5 एवढा मुंडा आलेला आहे. तर तो मुंडा कुठून टाकायचा आहे, जो आपण 1 इंच डाऊन घेतलेला होता ना खाली, तर तिथून काय करायचं, आपल्याला 6.5 इतका मुंडा टाकून घ्यायचा आहे. आणि ती लाईन सरळ नाही वडायची, तर फक्त ते मुंडाच वडून घ्यायचा. तर तिथं काय मिळते आपल्याला, ती असते आपली चेस्ट लाईन असते. तर मग स्केलच्या सहाय्याने तुम्ही तिथं आडवी लाईन अशी ओढून घ्यायची आहे.
बघा तिरकस वगैरे जाईल याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आता आता पाठीमागलचा भाग आपण ड्रॉ करत आहोत, तर त्यामध्ये पण काहीतरी लुझिंग वगैरे ॲड करावी लागेल. तर लुझिंग ॲड कशी करायची आहे, तर आपला पाठीमागलचा बेल्ट आपण ठरवायचा की आपल्याला किती पाहिजे आणि नेक पण ठरवायचा की आपल्याला किती पाहिजे आहे. तर मग ह्या चार्टनुसार काय करायचं आहे, आपल्याला पाठीमागलच्या भागात लुझिंग टाकायची आहे. तर अगोदर पाठीमागलचा बेल्ट ठरवून घ्यायचा की किती घ्यायचा आहे. तर तो कसा घ्यायचा आहे बघा, आपण एक तर तुम्ही ब्लाऊजवरून त्यांना विचारा तुम्हाला किती पाहिजे, नाही तर मग काय करायचं, जे आपण पाठीमागलची उंची मोजून घेतलेली होती 14.5, आता 14.5 आहे इथं. तर याच्यामध्ये मला गळा किती पाहिजे आहे, तुम्ही तुमच्या कस्टमरला विचारा की तुम्हाला पाठीमागलचा गळा किती पाहिजे आहे. तर मला इथं 10 पाहिजे आहे, म्हणून 14.5तून 10 गेले तर खाली किती राहणार आहेत, 4.5 राहणार आहेत. आता बघा हे 4.5 आहे, तर मी हे 4.5 हे माझं काय झालेलं आहे, पाठीमागलचा बेल्ट. म्हणजे माझा गळा मायनस होऊन जो काही उरतो ना, तो काय असतो, आपला पाठीमागलचा बेल्ट असतो. तर ही 4.5 आलेला आहे. तर मग इथं बघायचं आपण ह्या रखान्यामध्ये माझा पाठीमागलचा बेल्ट किती आहे. तर तुमचं जे 0 म्हणजे 2पर्यंत असेल, तर तुम्ही हे छाती डिवाईड 4 मायनस 0.50 हा चार्ट वापरायचा. आणि आता इथं माझं किती आहे, 4.5 आहे. तर माझा कुठं येत आहे बघा, 2.25 ते 4.75 मध्ये येत आहे 4.5. म्हणून मी काय करणार, छाती भागिले 4 करणार आहे, त्यामध्ये काहीच मिक्स करणार नाही. जसं फॉर्म्युल्यामध्ये सांगितलेलं आहे ना, अगदी तसंच करायचं. त्यानंतर तुमचं जर 7 असेल, तर त्याच्या पुढं कितीही 7च्या पुढं बेल्ट जात असेल ना, तर त्यानुसार तुम्ही चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणेच करून घ्यायचं आहे. तर आता इथं बघा, माझा 4.5 आहे, तर त्याचं मी चार्ट बघणार आहे. तर माझी छाती किती आहे, 36 आहे. तुम्ही तुमची बघायची किती आहे ते, आणि त्याला मी भागिले 4 करणार आहे. तुम्ही तुमचं रखान्यानुसार बघायचं किती तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, ते पाठीमागलचा बेल्ट किती येतो ना त्यानुसार, आणि तुमची छाती किती आहे ना त्यानुसार. तर इथं किती आलेलं आहे, माझं 9 इंच एवढं आलेलं आहे. तर मी काय करणार आहे, बंद बाजूकडून आता ही आपल्याला जी छातीची लाईन मिळाली होती त्यावर मी 9 इंच असं मार्क करणार आहे. आणि असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं 9 इंचावरती. आणि त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन किती पाहिजे, 1.5 इंच पाहिजे, जास्त नाही घ्यायची शिलाई मार्जिन. बघा रेडीमेड कपडे असतात ना, त्यामध्ये काही जास्त शिलाई मार्जिन नसते, त्यामुळे तो फिटिंगला पण कसे बसतात, असे छान असे बसतात. त्यामुळे आपल्याला जास्त शिलाई मार्जिन घ्यायचीच नाही, फक्त 1.5 इंचच एवढी घ्यायची आहे. त्यानंतर आता छातीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथं कमरेचं मार्किंग टाकून घ्यायची आहे. माझी कमर आहे 33, तुम्ही तुमची बघायची आहे की तुमची किती येत आहे. तर कमरेला 4था भाग करायचा आहे कमरेचाही, म्हणजे 4ने भागाकार करून हे करायचं आहे. तर माझा आलेला आहे इथं 8.25 एवढेला आलेला आहे, म्हणजे 8.25 एवढं आलेलं आहे. आणि 8.25मध्ये काय करायचं आहे, अर्धा इंच जो आपण पाठीमागं टक्स घेतो ना फिटिंगसाठी, तर तो टक्स अर्धा इंच हा प्लस करायचा. 1 इंचाचा टक्स नाही घ्यायचा, फक्त अर्धाच इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आणि पुढं आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंचावरती घ्यायची आहे. आता आता काय करायचं, हे 1.5 इंच आणि हे वरचं 1.5 इंच, हे 1.5 इंच हे लाईन आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे. आणि हे लाईन तिरकस जात असेल तर तशीच जाऊ द्या, जशी जात आहे ना तशी, अशी मग लाईन ओढून घ्यायची स्केलच्या साह्याने. हे शोल्डर आपण घेतलेलं होतं निम्मं करून, ते जसंला तसं राहू द्यायचं का, तर नाही, ते खूप आपल्याला मोठं होणार आहे. तर मग काय करायचं, आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल, त्यामधून काहीतरी मला आपल्याला मायनस करावं लागेल, जेणेकरून आपला ब्लाऊज हा अगदी व्यवस्थित बसणार आहे. तर त्यासाठी काय लागणार आहेत, आपल्याला 3 मेजरमेंट लागणार आहेत. ते कोणकोणते, तर तुम्ही ठरवा की तुम्हाला रेडी शोल्डर पट्टी शिवून किती पाहिजे आहे. तर मला इथं 2.5 इंच पाहिजे आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बघा, तुम्हाला 2 इंच पाहिजे, 2.5 इंच पाहिजे की 3 इंच पाहिजे, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किती पाहिजे ते घेऊ शकतात. त्यानंतर आहे आपल्या गळ्याला, गळा आपला किती डीप जाणार आहे ना, किंवा गळ्याची पाठीमागली उंची किती आहे ना ते बघायचं आहे. आणि गळ्याचा आकार एक बघायचा आहे. हे 3 मेजरमेंट आपल्याला लागतात. या 3 मेजरमेंटवरूनच आपण रेडी शोल्डर चार्ट पाहू शकतो. तर माझ्या इथं गळ्याला मी आकार स्वीट हार्ट नेक देणार आहे, म्हणजे पान गळ्यासारखा आकार देणार आहे. आणि गळ्याची उंची माझी 10 आहे. तर बघा आपल्याला आता रेडी शोल्डर चार्ट इथं बघून घ्यायचा आहे.
बघा तुम्हाला रेडी शोल्डर चार्ट किती आपल्याला 2.5 घेणार आहे मी, तर 1 ते 1.25 मध्ये हा चार्ट पाहायचा का, तर हा नाही पाहायचा. त्यानंतर इथं बरेच असे चार्ट आहेत, ते तुम्ही बघायचा आणि तुमची रेडी शोल्डर पट्टी किती आहे ना, तोच तुम्ही चार्ट बघायचा आहे, दुसरा कोणताच बघायचा नाही. एवढं मात्र काळजीपूर्वक बघून घ्यायचं की वरी आपली रेडी शोल्डरच जी आपल्याला घ्यायचं आहे ना तेच आहेत का नंबर. त्यामुळे मग हा माझा 2.5 इंचाचा रेडी शोल्डर हा चार्ट आहे. तर बघा इथं आता गळ्याची माझी उंची मी किती ठेवणार होते, 10 इंच. तर बघा इथं असं बघायचं नेक डीप किती आहे म्हणून असं बोट ठेवून बघायचं. तर मी तिथं ठेवून बोट पाहणार, तुम्ही तुमचं बघायचं की तुम्हाला किती पाहिजे आहे ते. मग माझी इथं 10 आहे म्हणून मी 10वर बोट ठेवलं. आणि नेक चा शेप बघायचा आहे. तर इथं बरेच असे शेप आहेत. तर तुम्ही गोल घेणार आहात, चौकोनी घेणार आहात का व्ही नेक घेणार आहे ती बघायचं. तर मी इथं स्वीट हार्ट नेक घेणार आहे. आणि मग हे असं इकडून बोट आडवं उडत घ्यायचं आणि वरतून हे दोन्ही बोट एका रकाने जिथं मिळतात ना तोच नंबर आपल्याला घ्यायचा आहे. आणि इथं -3 येत आहे. मग आता -3चं काय करायचं, तर आपलं जे रेडी शोल्डर आहे ना 14, तर त्यामधून काय करायचं आहे -3 हे म्हणजे मायनस करून घ्यायचं आहे आपल्याला 14तून 3. तर खाली किती राहतं 11. मग 11चं काय करायचं आपल्याला परत त्याचं निम्मं करायचं आहे, म्हणजे 2 त्याला भागायचं आहे. तर किती येतं 5.5 एवढं आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बंद बाजूकडून पेपरच्या फोल्ड केलेल्या बाजूकडून 5.5 एवढं शोल्डर टाकून घ्यायचं आहे. आता जेवढं आपण वरती केलेलं आहे 5.5 तेवढंच काय करायचं आहे आपल्याला इथं खाली चेस्ट आपल्या छातीच्या लाईनवरती पण 5.5 एवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ती एकदम सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आणि वरी पण जेवढं जसं जात आहे ना, वरी आपण 5.5 इतकं घेतलं होतं ना, तर अशी स्केल ठेवायची आणि ती क्रॉस रेषा नाही तर अशी एकदम सरळ रेषा करून घ्यायची आहे. याच्यामुळे काय तुम्हाला जे शोल्डर वगैरे लूज पडत होतं ना, ते याच्यामुळे आता शोल्डर वगैरे बिलकुल लूज पडणार नाही. त्याच्यामुळे असं करायचं. आणि म्हणूनच आपण उंची काय केली होती बघा, समोरची उंची घेतली होती बघा. आपलं एवढं इथं मायनस झालेलं आहे, एवढं नाही. तर आपला हा डीप नेक गळा आहे, त्यामुळे आणखीन अर्धा इंच एवढं आपल्याला मायनस करावंच लागणार आहे. त्यामुळे म्हणजे 1 ते 1.25 इंच तर इथंच वरती मायनस होऊन जाणार आहे. त्यामुळे फ्रंट उंचीच घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर मुंडा ड्रॉ करण्यासाठी आपण जसा मुंडा चार्ट पाहिला होता ना, तसा मुंडा क्रॉस मार्क चार्ट बघायचा आहे. आपल्याला हा मुंडा क्रॉस मार्क चार्ट कसा बघायचा आहे बघा, छातीच्या साईजनुसार बघायचं. तुमची चेस्ट साईज तुम्ही ठरवा तुमची किती आहे ती. तर माझी इथे 36 येते. तर मी इथं आता मागचा मुंडा घेणार आहे, पुढचा घेणार आहे का नाही. आपण भाग मागचा ड्रॉ करत आहोत, त्याच्यामुळं मागचाच मुंडा बघायचा आहे. तर इथं मुंडा किती आहे 1 आहे मागचा, आणि तोच मी इथं टाकून घेणार आहे. इथून मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे 1 इंचावरती. आणि हे वरून आपण शोल्डर मायनस केलं होतं, तिथून खाली काय करायचं आहे, टेपने फोल्ड करून त्याचं निम्मं करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असा फ्रेंच कर्व ठेवायचा. ठेवून त्याच्या साहाय्याने फ्रेंच कर्वच्या साहाय्याने व्यवस्थित असा मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हा फ्रेंच कर्व खूप महत्त्वाचा आहे. कुठंही स्टेशनरीमध्ये वगैरे तुम्हाला मिळून जाईल, नाही तर ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकतात तुम्ही. तर बघा असा व्यवस्थित असा ठेवायचा. आणि चेस्ट लाईनला तिकडं अर्धा ते पाऊण इंच तरी राहिलं पाहिजे मार्क. बघा आता इथं मी जवळ केलेला आहे, झूम करून दाखवत आहे, व्यवस्थित तुम्हाला दिसेल. हा अशा प्रकारे मुंडा फ्रेंच कर्व इथं ठेवून द्यायचा आहे आणि मुंडा ड्रॉ करायचा आहे. हा जो आपण पॉईंट घेतलेला आहे ना मुंड्याचा, तो आणि हा पॉईंट असा मॅच झाला पाहिजे. आणि इकडं अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा राहिलं पाहिजे. हा बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट असा दिसतो. हातानं येत नाही, पण फ्रेंच कर्वच्या सहाय्याने एकदम परफेक्ट येतो. जे नवीन शिकणारे आहेत ना, त्यांच्यासाठी फ्रेंच कर्व हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे,
तर बघा आता आपलं रेडी शोल्डर किती होतं, 2.5 इंच. तुम्ही तुमचं बघायचं आहे किती आहे ते. आणि 2.5 इंचामध्ये कंपल्सरी 1 इंच हे प्लस करायचं. तुमचं रेडी शोल्डर 2 असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 इंच कंपल्सरी प्लस करायचं. आता माझं इथं 2.5 इंच आहे, तर त्यामध्ये 1 इंच प्लस केलं तर किती होणार आहे, 3.5 इंच. तर इकडून मुंड्याच्या बाजूनं काय करायचं आहे, 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि फोल्ड बाजूने जे राहतं ना ते काय असते, आपली गळ्याची रुंदी असते. तर तुमची किती मिळते ती बघायचं आहे. प्रत्येकाचं साईजनुसार प्रत्येकाचं माप हे वेगवेगळं येणार आहे. तर इथं असा व्यवस्थित असा बॉक्स करून घ्यायचा आहे. अगोदर गळा उंची बघायची किती घ्यायची आहे. मी इथं 10 घेणार आहे. तुम्हाला किती घ्यायची आहे ना ते तुम्ही घ्यायचं. हे 10 इंचावरती इथं मार्क करून असा व्यवस्थित एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि जेवढी गळा रुंदी वरी आली आहे ना तेवढी तुम्ही खाली घेऊ शकता, किंवा त्यामध्ये अर्धा पाऊण प्लस करायचं. म्हणजे 3 इंचाच्या पुढं नाही जाऊ द्यायचं आणि 2.5 इंचाच्या पण अलीकडं नाही येऊ द्यायचं. असं गळा तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता इथं स्वीट हार्ट नेक ड्रॉ करायचा आहे. तर मी इथं वरून काय करणार आहे, 2 इंचावरती इथं मार्किंग करणार आहे. आणि खालून पण मी 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. 2.25 इंच. ह्याने काय होतं, गळ्याला आकार व्यवस्थित असा होतो. आणि जिथं 2.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे ना तिथून अर्धा इंच किंवा पाऊण इंच काय करणार आहे, मी बाहेरून घेणार आहे आणि असा व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहे. आणि इथून वरून पण ड्रॉ आकार देताना काय करायचं, पाव इंच थोडंसं आतून वरती घ्यायचं आहे. आणि नंतर जे आपण अर्धा इंच बाहेर घेतलं होतं ना तिथून मग अर्धा इंच एवढं बाहेर घेऊन व्यवस्थित असं फ्रेंच कर्वच्या मदतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे. गोल आकार द्यायचा आणि थोडंसं इथं खाली मध्ये हे करायचं आहे. तुम्ही पण असा आकार द्या. असा मस्त असा आकार येणार आहे छानपैकी. आता हा आपला नेक आहे. आता हा नेक कुठं गेलेला आहे, चेस्ट लाईनच्या खाली गेलेला आहे. मग काय करावं लागेल, असं खाली उतरू नये खाली वाकल्यानंतर पण. म्हणून इथं काय करावं लागेल, अर्धा इंच एवढं खाली लाईन ओढून घ्यायची, मायनस करायचं अर्धा इंच एवढं शोल्डरमध्ये. तर बघा मैत्रिणींनो, हा आपला इथं पाठीमागचा भाग हा ड्रॉ झालेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट हा ड्रॉ करणार आहोत. तर धन्यवाद मैत्रिणींनो.